जय जयाजी जगद्गुरु अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा घटित माया अवतारा भीती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करोनी तो शिविले सकळ विप्रम फोडोनी भगवती भांडार सकळा जना वाढिली आयशा तू कवी महाराजा तरी मम कामनेची धरोनी चोदाम ग्रंथांची विपुल सुरस वैखरी वद्विका मागले आजाई कथा सुरस दिदली भाक मचिंद्रासम वर देऊनी वात चक्रास गमन करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली बेटी तेनेही वर ओपून शेवटी पशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मचिंद्रे असो आता येथुनी मचिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमोनी विष्णू पदासम अन्य तीर्थे करोनी बंगाल देश चंद्रगिरीस तो पातला आणि जिथे जीवित होती त्या स्त्रीला त्या गावात आला तर त्या चंद्रगिरीला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पाहता सदन झाले स्मरण भस्माचे आणि भिक्षमा समाजता त्या सदनाप्रती आले त्याला आठवण झाली मनात म्हणे याच सदनी पुत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करोनी दिदली होती निश्चय तरी ती साधी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विजबाल्या सुकृत होते तेचे तरी 62 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी आयशे वदोनी भस्मची मुठी सरस्वती ते दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तेचा वरद नंदन आयशे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला आणि मग त्या स्त्रीला त्यानं सांगितलं होतं की 12 वर्षानंतर मी येईल म्हणे आणि तुला मुलगा होईल म्हणे आता ते पाहू ना तो म्हणे आता तिचा मुलगा पाहू म्हणे आपण उभा राहुनी विप्रांगणी ते सरस्वती आईशी पुकारी वाणी तवती ऐकोनी शुभाननी बाहेर आली अतित्वरे येता देखील योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तम उत्तम म्हणे महाराजा भिक्षा अन्न जोळी माझी स्वीकारी मचिंद्र म्हणे ओ माय शुभाननी तव मम काय ते ऐकू दे कानी येरू म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारी मजाशे उपरी मचिंद्र बोले तिथे नाम काय तव व्रताचे येरी म्हणे सर्व त्याचे दयाळपती म्हणताती आणि मग त्या मचिंद्रानं खात्री करून घ्याय करता तिचं नाव विचारून तिच्या पतीचं नाव विचारून घेतलं ना आता म्हणे तुम्ही कवन जाती गौड ब्राह्मण म्हणे ती तई सरस्वती आयशा ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या मचिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तव बाळक येरू म्हणे जी मुख पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी आणि मग ते नावगाव विचारलं मचिंद्रनाथ म्हणे तुझा पुत्र कुठे तो दाखव म्हणे तर ती म्हणे अजून मी पुत्राचं तोंडच पाहिलं नाही म्हणे मचिंद्र म्हणे बोलशी का खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमुटम भस्म नोये ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा अद्रामर मागे सोडिला कैसा तेजपुंज अनन्य अनिल महिषाम आयसा पुत्र असेल की आणि तो असा तेजवान पुत्र असेल म्हणे तो दाखव म्हणे तू आता आयसो असो भस्मची मुठी ऐकता वाणी खूनयुक्त झाली नितंबिनी परी भस्मची मुठी ते उकिरला भुवनी सांडिले अन्याय वाटला आणि मग ती भस्मची मुठी म्हणजे तिला ध्यान झालं की आपल्याला त्या साधून येईल होती म्हणे आणि तिथं आपण उखळ्यात टाकली म्हणे तेने करून झाली भयग्रस्त हृदय संचरला कंप वात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मजलागी नेनो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरुण रूप होय ऐसा शाप देऊन सांडती झाली अवनीते
आणि मग तिला ते पाहिलं आपल्याला काहीतरी शाप देईल आणि मग ती धरणीवर पडली आणि लागली रडायला बोलायला. आधी मी अल्पबुद्धी पासून घेतला आहे तर नितिंबिनी वाणी की कानन फाड्याची विपरीत करणी विद्या नवी असती ते नाटक चेतक कुडे अपार कपाट जानती दुर्गम परमा पापिष्ट जाया पाऊन उत्तम बलवट स्तुती करीतो त्याची दीनमान रात्री दीनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करीती रात्री मग शेणी घेऊन शेज पात्री भोग भोगिती दुरात्मे आयशे पूर्वी मज श्रुत सखियामुखी श्रवण केले होते परी तोच बोल समस्त सत्य होऊ पाहतसे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शकेल कानफाड्या करोनिंदी चेटके दशा करील की माझी तरी याचे कवन उपाय काही सुचेना करू कायम हा ओळख धरोनी समय साधूनी आला परतोनी आणि ती म्हणे आता हा समय साधून परतून आला म्हणे आता काय करावं हे तिला काही समजाना. आयशे रीती मनी जल्पत तरी गात्रे थरथर कापत त्या हातभयाचे भरून भरते शुद्ध पात्रा सोडते तिने यावरी नाथ म्हणे वो जननी पाशी काय तू पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर न लावी ओ माते आयशा बोलाची होता दाटी मग विचारी हृदय गोरठी की याशी वदावी खरी गोष्टी वृत्तांत तितुका झाला तो. आणि मग तिला विचार केला आता जे झालं ते याला खरं सांगून देऊ म्हणे. खरेपणी आहे वर्म मिथ्यवादी होय न शर्म दैवी अनन्या ऐशे माफी होईना मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्यात सहसा बहु असती पंचमुखी वधूनी श्रीपती मुक्त करी अन्यायी तस्मात राहो अथवा जावो प्राण पुढे येवो कैसे घडून परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू आणि जे व्हायचं असेल ते होईल म्हणे पण आता या नाथाला आपण सगळं खरं सांगून देऊ म्हणे. मग चरणी ठेवून बाळ वय जोडवी कर कमळ म्लान मुख दीन विकाळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिदला परी अन्याय मजपासून झाला भस्म गौरी सांडिले. आणि मग तिनं सांगितलं तुम्ही जे दिलं होतं ते माझ्याकडून अन्याय झाला आणि मी ते उखळल्यात टाकलं म्हणे. सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कोठून आयसे म्हणून सांडिले शेजारी आष्टी बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोये विकल्पपण केले विचित्र तुझ लागी. आणि शेजारच्या बायानं सांगितलं की तुला विचित्र केलं म्हणे आणि भस्मापासून पुढं मूल होत असतं का म्हणे असं म्हणून मी ते दिलं म्हणे उखळल्यात टाकून. तेने संशय आणून म्हणी नेनो कैशी घडेल करणी जठरी पेटला कोपाग्नी तरी आपणची भोगावा आपल्याकरिता परमाईता परमगृही मिरवावे का यथार्थ म्हणून गौरव धरिले चित्तात समस्ती वदलीशे जन्मात आल्या परोपकार करावा ये शास्त्रीय निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकिता खंडोनी धर्म करावा न मेदुनी वारू नये कोणाशी आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी परान आवरावे विवाह कार्या कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या म्हणजे वाईट कार्य करू नका म्हणजे. गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी तस्कराचे मारिता अधिकारी आड त्याचे होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मन क्षीण सुनेपाशी सासूहीन म्हणू नये करा काळी
खूप तडाग मळे बागायत करतो वारू नये कवनाशी कोणी कीर्तनाशी असतील जात आड येऊ नये तयाशी आपुली वैखरी वेचल्यास होऊ पाये पराचे अनहित तरी ते विचारून स्वहितात मौने काही न बोलावे आयशे जाणून सरस्वती सत्य बोलली ती युवती की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्या वेळी. आणि मग तिनं सांगितलं की तुमच्या त्या शब्दावर माझा विश्वास बसला नव्हता म्हणून मी ते उखडून टाकलं. म्हणजे आयशे युक्ती प्रवृत्ती करुणा भावाभावी दृष्टी वेचून जेणे जनाचे होय कल्याण तोच अर्थ करावा म्हणून भस्माचे सांडावया मज दयाळ घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय जो अपाय झालाशे की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परी दैवहीन बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी की कल्पतरूच्या वृक्षास्थानी कल्पिली कल्पना फळा आली की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीन शेवटी तन्याये माते झाले आता क्षमा करावी माऊले अज्ञानपणी उडविले हित माझे महाराजा तरीही ऐकतावानी मचिंद्र खिन्न झाला म्हणे श्रिया जाती पापी रूपिणी अविश्वासे भांडारम अहिता कदा न जाणती बलतेची पद ठेविती आपण बुडून दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांशी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनहित उगाची रावे भांडाईत ऋषेभ जुवी वनिता उदयापासून सायंकाळ कष्टामित होती तुंबळ एक क्षणही चित्त शीतळ विश्रांतीचे मिळेना वा विषय सुखाची परी मनाची जरी हृदय अंतरी तेथे होय स्वशरीर बाहेरी निर्मळपणी मिरवावे आयशे जीवाची अवस्था होय मेलिया नरका माझी जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नशेची शिव्या शाप गुरुनाथा श्री शाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जना तो प्राणी का प्रज्ञाहीन महामूर्खाची मलिना दुष्कर्माचा भांडारी तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्य अनवलिया. आणि तो बायाच्या नादी लागू नये म्हणे आणि मूर्ख झालो म्हणे हिला ते भस्म आणून दिलं म्हणे या उपरी आणि कवर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देहवर रचिला असेल कोठेही तरी आता ठाव सांडिला शोध करून पाहू वहिला आयसा म्हणी विचार केला सरस्वती ते बोलतसे. आणि मग त्यानं मनात विचार केला आपण जे दिलेलं होती मंत्र ते कुठंतरी तो ते निर्माण झाला असं म्हणी पण आता हिच्याकडून तो ठिकाणा पाहून घेऊ म्हणे मायो ऐक वचन घडले घडो दैव योगेने तरी सांडिले भस्मचे ठिकाण मम दृष्टीशी दावी काम तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडिला ठाव माझे आई निज दृष्टी दावी काम आयशे बोलता नातवानी भय फिटले मुळी म्हणी रंजाळ चित्ते शुभाननी मुखचंद्र उचंबळी. आणि असं बोलल्यानंतर तिचं सगळं मग भय निघून गेलं आणि मग ती आता त्याला ती जागा दाखवायला चालली. म्हणे महाराजा योग तुम्हा सांडिला ठाव दाविते तुम्हा पुढे चाले उगमा नात जातसे सवे सवे तव तो किरला केर सुदाड गोवर पडिला पर्वता समान तेथे जाऊन सुमाधुम नाता प्रती सांगत असे. आणि ते उखाडा मोठा गंज पडला होता त्याच्यात ती सांगून राहिली टाकलं म्हणून हे महाराजा तपोजेठी येथे सांडिली भस्माची मोठी आयशे ऐकोनी नात होती हाक मारी बालखाचे हे नारायणा प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता
जरी असशील या गोवरात शीघ्र त्वरित या समयी या गोवरीत नरद्य जन्म मिळवला असे तुचे उत्तम तरी गोरक्ष असे तुझे नाम सुगाळपणी मज वाटे. आणि मग त्यानं त्या उभा राहून दिली आरोळी तुला मी त्या गोरक्षात जलमला म्हणून तुला गोरक्षनाथ नाव ठेवतो म्हणे आणि दिली आरोळी त्याला. 12 वर्षपर्यंत गौर बैसलाशी गौर रक्षणार्थ म्हणून गोरक्षक नाम तू ते पाचारितो शोषंदे. तरी आता न लावी उशिरा हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐशे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला. आणि त्याला आवृत्ती देव आपण शब्द निघाला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्षाशे मी या ठाया परी गोवर नगाचे गुपित काया भार मौळी विराजला. तेने करुणी शरीर विष्टित झाले आहे दर्पणम. तरी गौरवा ते विदारून बाहेर काढी महाराजा. आणि माझ्या अंगावर लई बोजा पडलेला आहे म्हणे तरी तुम्ही ते बाजूला करून मानवर काढा म्हणे. ऐसे ऐकून बोले उत्तर लवकरी आणोनी लो पत्र मही विदारुनी नागगौर बाळ तनू काढिली परिची तनुलता बाळांक किरणी दिशे समताम की धन मांदूशी विद्युलता चमक दावी आगळी. आणि ते उघडं केल्यानंतर जशी का आकाशाची वीज आहे तसंच त्याचं चमचम शरीर चमकत होतं की पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशाच्या. तेवी तनुगर्भ मदनाचा जगा माझी मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर त्याजोनी आता मूर्ती सारम. विटा मानोनी श्रीसागर मनोनी येते आलाशे कुकुमाकार पद पंकज सकळ अंगोळ्या तेज पुंज चंद्रकारा सम विराजे नखे आगरी अंगोळी. आणि आता त्याचं वर्णन करू राहील त्याच्या गोटीत सुनीळ अपूर्व देखा की इंद्र निराळीचा झळके विका मंदटीवरी आलोलिका सकळी पोटरी विराजे. गुडघ्यावरी अनुस्थळ जैसे स्तंभ करळीचे उगम रसळ. त्यावरी कटितट अति निर्मळ हरी मासा सम जाणवी. कटीवरती नाभिबाधान त्यावरती हृदयाती सुगम परी विद्याधाम ऐशे परी वाटतसे. सरळ बाहू स्कंदी सोबत परी अजानुबाहू दिसो येत. तन्याये जग समस्त उभया कर्दळी मिरवती. त्यातही आंघोळ्या सरळ प्रकाम तयाग्री नक उग्र उत्तम. चंद्र कृती तेज उत्तम कोर जैशी द्वितीयेची. आसो स्कंदी माझी ग्रीवा सकळ गोटिता भीक दावी सकळ. तयावरी हनुवती निर्मळ आधोर परी शोभतसे. आदर दंत जिवे सहित अनळ केवळ चंद्रमूर्ती म्हणत. परी आनंद नोहे धाम निश्चित वेद धनाचे विराजे. सरळ नाशिका शुकाग्रव उभय चक्षु विशाळवंत. चक्षु नव्हे ते शशी आदित्यनाथ नादावया पातले. भाळ विशाळ कबरी भार कुरळ वरती पिंगटाकार. ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते. आणि मी त्याचं सारं सगळ्याचं वर्णन केलं जसं काही हातो आजच उदयाला आला. 12 वर्षे आलोलिका सर्व कोणी पाहता बाळक. सरस्वती ते बाळी देख तर्जिने ते लावितसे. आणि मग त्या सरस्वतीने त्या बालकाला पाहिल्यावर तिथे त्याचा हात धरायला गेली. मनात म्हणे ती गोरटी आहाजनी मीच करंटी. ऐसा पुत्र माझे पोटी येता देवे उच्चा दिला. चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ.
मोहे कल्पे हृदय कमळा रुदन संवादानुवादी ते पाहुणे मचिलनाथ मने खेद कावो करिशी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्रम कैसा होईल. आणि मग त्या मच्छरनं सांगितलं आता का आलं म्हणे, कारण ते म्हणे तुझ्या त्या याच्यात चित्तात नव्हता म्हणे तो, आता तळमळ करून काय होईल म्हणे. पापा अन्नयोग स्वान पराचा बक्षिती भागम परी उलटोनी रसना मार्ग स्वान दैवे विराजे तन्याये मूर्तिमंत विभाग नशे हा ऐसा सुतम आता शोक करिशी का व्यर्थ तप शापा दीपा वेग मिरविशी करी जा तू येथून नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका साहेना. आणि मग तिला सांगितलं आता तू काही हे करू नको जाय म्हणजे इथून, नाही तर मग मी जर शाप दिला तर काही होऊन जाशील म्हणे. आईशे बोलता क्रूर वार्ता सरस्वती पावली भय चित्ता मागे पाल पाय ठेवून तत्वता निज सदना पातली येरीकडे गोरक्षनाथे घेऊन वंदिले गुरु पदाचे मचिलनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह उपितसे ओम इति एकाक्षर अक्षर संबोधिती समग्र नारायणी नमोच्चार मंत्रविधाने निरोपिला. आणि मग त्या गोरक्षनाथानं मच्छनाथाचे पाय धरले आणि गोरक्षानं त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. वरद हस्त ठेवून मौळी सकळ निवटिली अज्ञान कादळी वरद विभूती चर्चोनी भाळी मूक कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरोनी तत्वता म्हणे तानुल्या भूत आता मईचे गोचर करून तीर्था हरी परायण सकामाता अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलील चरणा माता ठेवित श्री मचिंद्राचा धरून हस्त गमन करिता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडून करिते जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. आणि मग त्या गावातून निघले चालता चालता आता कनकगिरी गावापर्यंत आले. मचिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ सुदेश जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून जोळी बारे संचरोनी वस्ती मेळी भिक्षा मागून ये वेळी क्षुधा माझी हरीकी. आणि मग तो गोरक्षाला म्हणायला लागला आता मला भूक लागली म्हणे या गावात जाऊन भिक्षा मागून हा माझी भूक भागव म्हणे. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्षे घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशी तो गेला एका विप्रगृहाशी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिळविले विप्र करून या भोजना उपरी मागजाशी देतसे अन्न ते संधीशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पतसे तवत्या घरची नितंबिनी महाप्राणिक सुस्वरूपिणी क्षमावंत शांती लावण्यखानी सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भावीची झाली चित्तात म्हणे धन्य हे बाळ अतीत चांगुलपणी मिरवतसे प्रत्यक्ष माते भाषे जैसा की बालार्क किरणी तनु होतीला ठसा की हरोनी चपळेचे माणूसा महिलागी उतरला परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा योगी थोर भ्रष्ट जगा माझी मिरवतसे आयशे जाणूनी लवडा सवली पात्री पदार्थ सोकरे वाढी अन्न सामग्री आती तातरी घेऊन आली भिक्षेशी. आणि मग त्या ब्राह्मणाच्या घरी तिथं पित्र होते आणि त्या पित्राचा सगळा स्वयंपाक करायला असल्यामुळं तिनं ती भिक्षा मागायला आली आणि त्याला सगळे पदार्थ भरून ताटली घेऊन आली त्या द्यायला. खाजा करंजा पदार्थ दिवर पोळी भात शिरा कचोर मालपुयाची सुकुमार परम मृदू भाष्यतो चोटी मुग्धुल बुंदी विशेष पूर्ण पोळीया विस्तीर्ण पात्रास गाड्या पुऱ्या पंचमधुरास श्रद्धापूर्ण ठेविल्या
वड्या पातवड्या शाखा गौत सम्य मटकाचे द्रोण भरितम कोशंबिरी आंबेराईचे बहु भात चटणीयाम कडी सारंबे वडे त्यात सारामटी चंचलितम नाना द्रोण भरून द्रुत नेत कुटाजी वाढिले मध्यभागी ठेवून भात त्यावरी वरण कनक वर्णाथम तळी ओढे पोखरे दयात घालून या वाढिले आयश्या परी सरसांना गवगवीत पात्र वाढून श्रोती श्री गोरक्षा पुढे ठेवितम नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चिंती म्हणे त्या नितिंबिनीस धन्य धन्य माऊली. आणि मग तिनं ते एवढं पात्र असं भरून गोरक्ष ठेवलं नमस्कार केला आणि त्यानं सांगितलं काय धन्य धन्य म्हणे असं एवढं दिलं म्हणे आम्हाला. आणि कोटील कोण नोहे कष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणिलेशे पात्र पा गवगवीत हे पात्र नोहे यथार्थ शिवलंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम जी शिवालया खोली दासाळून शाळुंका ते मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभतम पात्रमयीचे प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिळविले तरी शाक नोहे पृतना मेळ खाजे मंत्री दिशे सबळ मौळी क्षेत्र तेजाळ वरान्न ते मिळविले आयशा भास भासोनी हृदयी पात्र कक्षे झोळीती ठेवणी शिवा वर्चने तोषोनी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरापुरते अन्न प्राप्त अन्न झाले माते आता वेचूनी सर्व कष्टाचे केवी हिंदावे घरोघरी. आणि आता आपल्याला आपल्या उदरापुरतं अन्न मिळालं म्हणे आता बाकीचं भीक मागायचं काही काम नाही. आयसा विचार करून चित्ती येवोनी वंदिले श्री गुरु मूर्ती भिक्षा जोळी कक्षेतून निगुती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपोमौळी विकासोनी पाये झोळी तवते अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले मग ते घेऊन आपले पाशी भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता भक्षी आवडीने मुखा माझी कवळ करिता रसनान लावी दंता म्हणे हे तरकी होतील आता लवडा सवडी लोटी तसे. आणि मग ते मच्छीनं हाताने घेतलं आणि आनंदानं ते सेवन करू राहिला. जठर भांडारी भरून भरते अनिक इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थात कामनायुक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्व परी कामना येते राहिले म्हणी की वडा अनिक आस्था भोजनी चांगुलपणा मिळवितसे. आणि मग त्याच्यातला तो वडा त्याला चांगला आवडला आणि ते अनेक पाहिजे होतं असं त्याला वाटायला लागलं. आयशी चित्ता कल्पने आणून पाहता झाला गोरक्ष वचन तो सशिच्च ओळखून बोलता झाला गुरुशी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघडून जाऊन वचना आम्हा कार्य निरोपावे. आणि मग त्या मच्छीनं गोरक्षकडं पाहिलं आणि गोरक्षानं ओळखलं यांना काहीतरी लागत म्हणे. मग विचारलं येरू म्हणे गोरक्षनंदन कामना वेदिली माझी म्हणा आणि कवडा आस्था भोजना तृप्त चित्ती मिरवतो. असे ऐकून गुरुचे वचन म्हणे गुरु राजा महाराजा आताची वडा आणून सहज तुम्हा प्रती देईन मी. असे म्हणून तत्काळीत उठता झाला तपो नायकम विप्रगृही येऊन देख मारी हाक गोरक्षतो. आणि लगेच उठला गेला. त्याला वाटलं आता परत ती घेऊन येऊ म्हणे वडी आणि त्या साधना पुढे जाऊन त्यानं परत दिली आली म्हणे मायो माया आता आणि कवडा देई तत्वता मग गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना तव ते बोले नितंबिनी आलाशी गुरुचे निमित्त करोनी
परी सकाम सविता सोइच्छेपणी हृदय पात्री येलावे. आणि आता तू गुरुचं नाव करून परत आला म्हणे, तुला मी माझ्या हातानं माझ्या स्वतः म्हणून सगळं पात्र भरून दिलं होतं म्हणे. माते दावून गुरु भक्ती कामने करू पहाशी तृप्ती. तस्मा सकळ अर्थ कळू आला चित्ती मज लागी जानपान. येरू म्हणे जननी आईशे कामनी वेदले नाही मानस. गुरु इच्छा कामे उद्देश पाहू आलो तव ठाया. तवकी बोले विप्र नंदिनी गुरुवर्य कामना म्हणी. वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे. आणि आता जर तू म्हणतो असेल गुरुचे वचन म्हणून मी आलो म्हणे, माझं म्हणणं ऐक म्हणे. आगा ममा भक्तीचे प्रसंगे करुणा तू ते दिदले पहा वाढून. पुन्हा आलाशी मागून तरी ते नोये फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांग आम्हास. तेच देऊन तू ते खास वडे जाण इच्छितो. येरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पातलाशी शक्ती. तरी वडे अन्नावरती पाहिजे तेवी डोळा काढून देई का. आणि मग तिनं सांगितलं तुला जर वडे लागत असेल तर तुझा डोळा काढून दे म्हणे. येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन. तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. ऐशे बोलून केले कौतुक तत्काळ आंघोळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा. बाहेर काढिले बुबुळा ते. आणि लगेच बोलल्याबरोबर त्यानं ते डोळ्यातून ते बुबुळ काढलं म्हणे बाहेर. बुबुळ गोळा वाम करी ते ठेविता लोटला रुधिर पाठी. जैसा नगी धरा लोटी अकस्मात उद्भव तसे. की मंदरा नदी स्वर्गी उनी उतरे मन कर्णिकेचे जीवनी. तन्याय चक्षु दोराउनी लोट लोटला रुधिराचा. आणि जशी ती वरून नदी जशी कोसळली ती पाणी येतं तसं याच्या डोळ्यातून ते रुधिर रक्त वाहू लागलं. म्हणावी ते रुधिर नोये शक्ती दाऊ पातली गुरुभक्ती. विप्र कामना पात्र भरोनी जीवन नाभिरती दाविली. का ते जाया हेलन भावाची सागराची मिरवली ठेवम. तदार्थ जीवन भागीरथी राव गोरक्ष नदीची आणली असे. आसो आयशे जे तेने रुधिरा लोट लोटला महीवरा. ते पाहुनी चित्तातुरा प्रेमे जाया मिरवली. रुधिर वाता बडबडात मही लोटला रक्तपात. खंडना नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकांते. तरी तो पाहता रुधिरपाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवटा. बाळीच्या चोनी कुंकुम पाट भूषण मिरवी लोकांते. आशेची विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्ट पनबचित्ती खोच मानून सदना माझी परतली. आणि मग त्या स्त्रीने ते पाहिलं ते डोळ्यातून बुबुळ काढून दिलं आणि रक्ताचं पाठ वाहिलं. तिला संकोच वाटला आणि गेली आता घराची वडे आणायला. चित्ती म्हणे आहा कैसे बोलता झाले विपर्याशे. धन्य हा एक शिष्याशे जगा माझी मिरवला. आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काढीला घेणे नयन. परी ती व्यापोनी भय संपन्न म्लान वदन मिरवली. मग वडे घेऊन सातपाच देऊ पातली लगबगे साच. पुढे ठेवणी ही वडे वाचे याच्यात करी भावाच. आणि आता तिला भेव वाटायला लागलं. ती वडे दिले तर ती काय म्हणते पाहता. उपरी जोडोनी उभय पाणी विनंती करी म्लान वदनी. म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा उदेला. तरी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ. परी मम अन्याशी शब्द केवळ क्षमापात्री मिळवावे. मी सहज बोलले होते म्हणे आणि तुम्ही लगेच बुबुळ काढून दिलं म्हणे, तरी मला क्षमा करा म्हणे. तुम्ही कृपाळू संपूर्ण असता अंगी क्लेश धरून. परी तितुके दुःख पराकारण देऊ ऐशे वाटेना. मी कमळ करी असत समयी
द्यावयास निद्रा इच्छा घेत हृदयी परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पावोनी मरण पराते कळिके दुःख पाहून सवे तन्याय करुणा तुम्ही संत आहाती उपरी बोले गोरक्षनंदन तू किमर्थ झालीशी भयभीत वडे अन्न तत्परत्यार्थ चक्षु तिथला म्या आपुला. आणि मग ती तू गोरक्षनाथ काय म्हणतो तिला, तुला भयभीत व्हायचं काही काम नाही म्हणे, मी ती वडे घ्याय करता मी तो डोळा काढून दिला म्हणे. तरी तू भयभीत न होई सकल स्व करी माझे विराजे भुगुळ येरी म्हणे स्व तपस्वी स्नेहबाळ कृपा करी मजवरी इतके जेवुनी माते दान बुबळा सहित नेईजे अन्न आपुले कार्य संपादून क्षमा वाढवी अमुते. ऐसे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबळास वडे अण्णा ते घेऊन या चालिलो. आणि मग त्यानं ते बुबुळचं चक्र दिलं होतं ना, तर ती म्हणे बुबुळ सुद्धा तुझं घेऊन जा म्हणे, पण माझ्यावर क्षमा करा म्हणे. चक्षुशी आडवोनी पदर जावोनी उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्र उत्तर इच्छा पूर्ण कराजी. परी तो कनवाळू मचिलनाथ सदिच्छाचे मुख पाहत तव वसन पदरा चक्षुवरते घेऊन या मिरवला. आणि मग त्या मचिनाने ते नेऊन ठेवलं, ज्ञान खा म्हणे, करा म्हणे तुमची इच्छा पूर्ण. पण त्या मचिनाने त्याच्या डोळ्यावर तो पदर पाहिलं, तो विचारू राहिला. ते पाहून चक्षु वसना म्हणे चक्षु जाकीला केवी वसने येरू म्हणे उगीच करुणा चक्षु वसने धरियाला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी ते करी श्रुत तरी धिक्कारोनी वडे अण्णा सहित दुःख प्रवाही मिळवेला. जैसा श्रावण बाळाचा अंतकाळ ऐकता न सेविती वृद्ध तेथे जळ तन्याय येथे केवळ दुःख सरिता लोटेल. ज्याप्रमाणे त्या दशरथानं त्या श्रावण बाळाला बाण मारून मारलं होतं आणि ते पाण्याची कवच घेऊन गेला आणि त्याच्या आईबापाला जर सांगितलं तर ते पाणी पिलेने तसंही घडलं म्हणे. आता म्हणून पुस्ता गुरूंनी वचना बोले श्री गुरु ते गौप्य धरुण सहज स्थिती चक्षु वसना धरिले असे महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझिया डोळा. येरू म्हणे गुरु स्नेहाला भोजन झालिया दाखवीन. मी तो असता सहज स्थिती की परी उगलाची नयन केऊत गती ठणका उठला चक्षु प्रतिम आला की काय कळेना. तरी ते जाऊन चक्षुद्वार परम दिसेल पवित्र किळस बाधिल भोजनोत्तर चक्षु पावा महाराजा. आणि तो डोळा माझा आला का काय समजा म्हणे, तुम्ही जेवण करून घ्या मग पहा म्हणे, नाही तर ते पाहिलं तुम्हाला किळस जर आली तर तुम्ही जेवण करणार नाही म्हणे. येरू म्हणे बाण घडे आईशे आधी पावली तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरवनिया. असे तू करशी अनमान तरी प्रत्यक्ष गोमास समान. मानिनी हे अन्न निश्चय जान चक्षु आधी दाविका. ऐसे ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली की ऐका. आणि मग आता गोरक्षनाथ त्याला ते खरं सांगू आहे. जया घरी वडे अन्न तेथील सद्विकाये कामिनम तिनेची प्रथमा दिदले अन्न मागून गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तवची बोलती मजकारण गुरु भक्ती मनवशी. तरी तू काढून देई डोळा मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबुळा खोवनिया काढिले. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी. ऐसे ऐकता तपोजेती परमचित्ती तोषला. मग चक्षुद्वाराहून वसन हस्ते काढी मचिंद्र नंदना. तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येतसे. मग बोले मचिंद्र त्या ते बुबुळ कोठे सांग माते. येरू काढून स्व हस्ते गुरुनाथा दर्शवी. आणि मग मचिंद्रनाथाने त्याच्या डोळ्यावरचा पदर काढला
आणि ती बुबुळ कुठे दाखवा म्हणे. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधुनी नेम सविता तेज बुबुळ दामी मंत्र प्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचलले चक्षु कपाट. मग पूर्वस्थिती उनी आचाट तेजा लागी मिरवले. मग अंकी घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत. म्हणे धन्य धन्य या महित तूच एक सशिच्य. मग त्याशी घेऊनी अंकावरी मच्छिंद्रास भोजन करी. परी दैन्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिळवतसे. झाली सांगोपांग भोजन गोरक्षाशी बोले मच्छिंद्र जाण. बारे तव भक्ती पाहुन परमचित्ती तो संतोषलो. तरी मज पाशीचे विद्यारत्न हृदय साठवी ठेवून. मग शस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तुते आरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पाहिजे. आणि अशी गुरुची ती भक्ती पाहून त्या मच्छिंद्रनाथानं सगळी त्याची जी विद्या होती तेवढी ती गोरक्षानं दिली म्हणे. असो आता निरूपणा पुढले आज्याई धोंडी नंदन. मालू सांगेल श्रोत्या कारण नरारी वंशे प्रसादे करुणया. स्वास्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिशोध भाविक चतुर नवम दिसती अध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरिष्ठ. श्री ज्ञानदेव तुकार.